होणार, कधी होणार, काय होणार. मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कधी होणार हा एक विषय. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये एवढं निवडणुका झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या आशीर्वादानं बहुमताचं सरकार बसलेलं आहे. आणि तरी नेमकं कोणाला घाबरतायत, कशाला घाबरतायत? विरोधी पक्ष नेता वरच्या हाऊसमध्ये असेल किंवा खालच्या हाऊस म्हणजे विधानसभेत असेल किंवा विधान परिषदेत असेल, दोन्हीकडे नसताना सरकारला नेमकी कशाची भीती आहे? बरं, असं झालेलं आहे की सरकारमध्येच दोन विरोधी पक्ष नेते तयार होत नाहीत ना, असा देखील प्रश्न कदाचित मुख्यमंत्र्यांना पडला असेल. आणि म्हणून कुठच्याही बदल झालेला आहे विरोधी पक्षाच्या प्रस्तावाच्या ह्याच्यात या अफवांवर विश्वास ठेवू नका. कोणी बातमी पेरलेली आहे, कधी पेरलेली आहे, कुठच्या माणसाने पेरलेली आहे, आम्हाला सगळं माहिती. पण एक लक्षात घ्या तुम्ही, जे आमच्या काळात की सत्ताधारी जे बात आहेत, एक पक्ष दोन गट असे जे आहेत, त्याच्यातून एका गटामधून 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागलेले आहेत. जर तुम्ही गेल्या एका वर्षाचा अभ्यास केलात तर त्यांची कामं असतील, त्यांना फंड असेल, चांगलं मिळालेलं आहे. आणि उठ सांगितलं उठ, बस सांगितलं बस, उडी मार सांगितलं तर उडी मार, असं ते आता मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर नाचायला लागले. नेमकं कोणी याच्यातून धसका घ्यायचा हे ज्यांनी बातमी पेरली आहे ते त्यांना कळेल. बातमी कोणी पेरली असं वाटतं तुम्हाला? देवेंद्र फडणवीस यांनी उद्धवजींवर टीका केली होती, विश्वासात्मक होती की इंडिगो क्रायसिसमध्ये उद्धव ठाकरे, तुम्हाला माहिती असेल की इंडिगो विमानात जात नाही, चार्टर्डने येतात. आणि आज भाजपचे आमदार प्रसाद लाड आणि चित्रा वाघ आणि किरण दरेकर हे चार्टर्ड विमानाने आले. ते ट्विट सुद्धा त्यांनी केलं, मग ते डिलीट करायला लागलं. मला वाटतं काल फडणवीस साहेबांनी जी टीका उपसभागृहावर केलेली आहे ह्याच्यात 2-3 गोष्टी महत्त्वाच्या पाहण्यासारख्या. पहिली गोष्ट म्हणजे कशासाठी ही टीका केली? जे इंडिगोचं पूर्ण गोल झालेलं आहे तिकडच्या सगळ्या पॅसेंजर्सच्या उडवण्यासाठी केली का? त्याच्यावर लक्ष विचलित करण्यासाठी केली का? केंद्र सरकार किंवा भाजपचं केंद्र सरकार याला प्रश्न विचारत नाही म्हणून केली का? हा सगळं एक वेगळी गोष्ट झालीच. पण काल स्वतः मुख्यमंत्री हे चार्टर्ड प्लेनने आले, त्यांचे विमान दोनदा मुंबईला गेले, इतर मंत्र्यांना आले, दोन्ही उपमुख्यमंत्री चार्टर्ड प्लेनने आले. आज काही भाजपचे आमदार चार्टर्ड प्लेनने आले. पण ह्याहून पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो, विधानसभेच्या प्रचाराचं तर वेगळंच. आत्ता सगळ्याच्या नगरपंचायत आणि बाकीच्या निवडणुका चालू आहेत, तेव्हा एक मुख्यमंत्री आणि 2 इल्लिगल उपमुख्यमंत्री पद ती खरं ग्राह्य पकडू शकत नाही. हे कुठच्या हेलिकॉप्टरने फिरतात? ते इंडिगोने फिरतात, स्पाइस जेटने फिरतात, एसटी पकडून फिरतात, गाडीने तरी फिरतात का? एक उपमुख्यमंत्री तरी असे आहेत जे गद्दार आहेत, त्यांच्या गावी जायला रस्ते नाही आहेत, 2-2 हेलिकॉप्टर जातात. तसंच जर पाहायला गेलं तर आत्ताच्या निवडणुकांमध्ये हे हेलिकॉप्टर मंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री फिरत आहेत. त्या हेलिकॉप्टरमधून ज्या बॅगा येत आहेत त्याच्यातून कुठच्या आनंदाचा शिधा वाटला जातोय हे देखील आम्हाला कळावं. कारण आम्ही ज्या विमानातून आलो आमच्या बॅगा त्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या हे प्रचारात 3 तासासाठी कुठे जातात, 30 मिनिटासाठी जातात, पण आनंदाचा शिधा ह्या मोठ्या मोठ्या बॅगेतून घेऊन जातात. हा कुठचा वाटप करता होतो. आणि म्हणून मी तुमचं सगळ्यांचं लक्ष पुन्हा एकदा ह्या गोष्टीवर आणतो की आपल्या देशामध्ये 2014च्या आधी किती वेगळे एअरलाईन होते बघा, आणि नंतर 14 नंतर ह्या एअरलाईन मारत मोनोपली झाली. आणि केंद्र सरकारचं देखील ही एअरलाईन ऐकत नाही, याची दादागिरी करून केंद्र सरकारलाच हे उत्तर देणं गरजेचं. कारण नुसतं एका मंत्र्याला नाही, तर केंद्र सरकार नेमकं काय करतंय याच्यावर प्रश्न. रुपये बघा पडलेला आहे, 90च्या पुढे गेलेला आहे. एशियामधली सगळ्यात खराब परफॉर्मिंग करन्सी ही आपली आहे रुपयाची. तसं पाहायला गेलं तर शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत. परवा देखील आमचे जे खासदार आहेत ओमराजेजी, त्यांना उत्तर आलेलं आहे की महाराष्ट्र शासनाकडून प्रस्ताव आला नव्हता, आता आल्यानंतर म्हणजे हे सगळं उत्तर आल्यानंतर आता प्रस्ताव पाठवला आहे कर्जमुक्ती किंवा जी काही मदत असेल ती. म्हणजे एका बाजूला साफ लोकांबरोबर खोटं बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला थट्टा करून लोकांचं लक्ष विचलित करायचं ही त्यांची प्रवृत्ती. मराठी पूर्ण होऊन हिंदी उद्धव ठाकरे आणि बघा याच्यात समज गैरसमज म्हणजे तपोवन नाशिकमध्ये, मग आता वेगळं ठाण्यामध्ये 700 झाडं, परत मुंबईमध्ये संजय गांधी नॅशनल पार्क, हे देखील त्यांनी आपल्या मंत्र्यांचे बंगले आहेत. मला माहिती आहे मध्ये कोणाचे बंगले ते छाटायला जाणार, तिचं वेगळं एक मॅप बनवतात, प्लॅन बनवतात.
तसंच पाहिलं तर आपल्या नागपूरमध्ये इथे अजनीवन ते देखील मारायला चालले होते. मी मंत्री असताना ते थांबवलं होतं, तरी भाजपचे लोक ते कापायला मागेच आहेत. अरावली जे राजस्थान, गुजरात, हरियाणामध्ये आहे, प्रत्येक ठिकाणी या देशभरामध्ये आपण पाहतो तिथे जिथे पर्यावरण काहीतरी वाचलेलं आहे तिथे ते पर्यावरण नष्ट कसं करायचं हे भाजपला बरोबर माहिती आहे. मग हायवे, बोगसे वगैरे विकासाच्या नावाखाली विनाश कसा करायचा हे माहिती आहे. तसंच पाहायला गेलं तर ताडोबा अंधारीच्या मध्ये जे कॉरिडॉर आहे तिथे मायनिंग आम्ही बंद केलं होतं. मायनिंग कशाला सुरू करताय तुम्ही तिथून? मेळघाटची वाट लावायचं कशाला हात घालताय? वेस्टर्न घाट्समध्ये सह्याद्री जो आपला पूर्ण पर्वतमाळा आहे तिथे देखील याला मायनिंग सुरू करायचं आहे. एकंदर म्हणजे ही पर्यावरण चांगलं ठेवायचंच नाही, जगू शकतच नाही कोणी, अशी परिस्थिती करून ठेवली. सर, विश्व हिंदू परिषदेला सायनमध्ये 2 ज्येष्ठ पत्रकार थांबा. कॅप्टन म्हणून स्वतःला म्हणतात सुद्धा. यांचे काय उद्योग धंदे चालतात मला माहित नाही. सर, विश्व हिंदू परिषदेला सायनमध्ये 2 एकर जमीन रास्ते पे नहीं है, इसलिए तो हमें स्पीड ब्रेकर गतिरोधक बनना जरूरी होता है. आदित्यजी, विरोधी पक्ष नेते पदावरून टोलवाटोली का होत आहे? सभापती, अध्यक्ष मुख्यमंत्र्यांवरती टाकतात किंवा योग्य नियम जेव्हा होईल तेव्हा आम्ही कळू असं म्हणतात. मुख्यमंत्री, सभापती आणि अध्यक्ष महोदयांवरती ढकलाढकली करतात. असं का होत असेल? आता तुम्ही टोलवा टोलीचा विषय घेतलाय, पण यांचं जे टोलवाटोली चालते ते थांबवण्यासाठी त्यांना आम्ही थांबू अशी भीती वाटते. एकीकडे तुमचं नाव सुचवलं जात आहे आणि दुसरीकडे भास्कर जाधव सरांचं नाव सुचवलं जात आहे. कंपल्सरी बाजूला ठेवली तरी एक महत्वाचं आहे. आदित्यजी. जे आज सगळी चर्चा होते, अर्थात बीएससीच्या चर्चा बाहेर पडत नाही, बरोबर आहे. पण ते जरी झालं तरी हे नेमकं अधिवेशन आपण पाहतोय म्हणतात 7 दिवसाचं चर्चा आहे, 5 दिवसात उरकतील. तसं पाहिलं गेलं तर सगळ्यात मोठं जे काही कामकाज आहे ते सप्लिमेंटरी डिमांडचं पुरवणी मागण्याचं. पण नेमकं काय नक्की चर्चेला तुम्ही आणणार? कुठेतरी काही पॉलिसी चर्चा आणणार आहे, कुठेतरी शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याच्यावर चर्चा होणार आहे, काय मदत तुम्ही दिली त्याच्यावर चर्चा होणार आहे, शहरांचं जे आपण पाहतोय सगळी वाट लागत चालली त्याच्यावर काही चर्चा होणार आहे, अजनीवन असेल, तपोवन असेल, पुण्यातलं रिव्हरफ्रंटचा पूर्ण विनाश करण्याचा प्रयत्न असेल त्याच्यावर चर्चा होणार आहे. हा, मी हे म्हणत होत, माझा प्रश्न असा होता की दोन्हीकडे म्हणजे एकीकडे तुमचं नाव विरोधी पक्षनेता म्हणून सुचवलं जाते आणि दुसरीकडे भास्कर जाधव सरांचं नाव सुचवलं चाललंय. आम्ही जे नाव पहिलं सुचवलेलं आहे तेच आहे. ही अफवा जसं मी सांगितलं एका गटातल्या 2 लोकांनी पेरलेली आहे सकाळी आणि ते त्यांनी चालवली. अफवांवर विश्वास ठेवू नका, हा सोर्स चुकीचा आहे. आदित्यजी, तळ कोकणामध्ये याच्यावर लोक उडी मारायच्या तयारीत. आदित्यजी, तळ कोकणामध्ये स्थानिक स्वराज्य पण शिवसेना ही एकच आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा एकच आहे. बाकीचा मिंदेगाचा पद्धत त्यांना शिवसेना बोलणं योग्य आहे. त्यांनी सगळं चोरलेलं झाल्या कुठेही निवडणुका समोर नजरेत नसताना देखील शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती ही जाहीर केली होती. कर्ज माफी पण आम्ही बोलत नाही, मुक्त बोलतो आम्ही, माफ गुन्हेगाराला करतो. पण हेच सरकार, भाजपचं सरकार आणि सोबत जे गट आले ते आता थट्ट उडवतात शेतकऱ्यांची आणि सगळ्यांची. उद्धव साहेब कधी येणार आहेत सर?